देशाच्या सीमांचं रक्षण करण्यासाठी अहोरात्र खडा पहारा देणाऱ्या सैन्याच्या जवानांबद्दल आदर आणि स्नेह दाखवण्यासाठी दरवर्षी कोल्हापुरातील स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं एक विशेष उपक्रम राबवला जातो। गेली 27 वर्ष हा उपक्रम सुरू असून यंदाच्या राखी पौर्णिमेनिमित्त सीमेवरील जवानांसाठी सुमारे 2 लाख राख्या पाठवण्यात आल्या। या राख्या 109 इन्फंट्री मराठा बटालियनकडे सुपूर्द करण्यात आल्या। कोल्हापुरातील श्री स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं दरवर्षी देश रक्षाबंधन उपक्रम राबवला जातो। त्यासाठी राखी पौर्णिमेच्या आधी 2 महिन्यापासून जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्थांकडून सीमेवरील जवानांसाठी राख्या संकलित केल्या जातात। यंदा श्री स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्टमार्फत जिल्ह्यातील विविध शाळा आणि सामाजिक संस्थांकडून तब्बल 2 लाख राख्या संकलित केल्या आहेत। या राख्या सीमेवरील जवानांना पाठवण्यासाठी एक विशेष कार्यक्रम पार पडला। त्याच्या सुरुवातीला सांगलीमधील तक्षशिला स्कूलच्या विद्यार्थिनींनी देशभक्तीपर नाटिका, वाचिक अभिनय आणि देशभक्तीपर गीत सादर केलं। तर न्यू मॉडेल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या 1000 राख्या आणि माजी प्राचार्या शुभांगी गावडे यांच्या स्मरणार्थ बनवलेली 12 फूट राखी यावेळी आकर्षण ठरली। सेवानिवृत्त सैन्य अधिकारी NN पाटील यांनी मराठा बटालियनच्या कामगिरीचा आढावा घेतला। तर या राख्या जम्मू काश्मीर सीमेवर तैनात असलेल्या जवानांना पाठवणार असल्याचं ऑनररी लेफ्टनंट संतोष सुकुंडे यांनी सांगितलं। कोल्हापुरातील विद्यार्थिनींसाठी रणरागिणी ताराराणी सैनिकी स्कूल उभारण्यासाठी प्रयत्न करू असं महापौर रूपाराणी निकम यांनी सांगितलं। तसंच निवृत्त कर्नल विजयसिंह गायकवाड यांना राखी बांधून महापौर रूपाराणी निकम यांनी त्यांचं औक्षण केलं। माजी महापौर माधवी गवंडी, नगरसेविका माधुरी नकाते, अर्चना पागर, वंदना मोहिते, शीला सोनुले, दीपा काटकर, रेखा उगवे यांच्यासह ट्रस्टच्या विश्वस्त यशस्वी घाटगे यांनी लष्करी अधिकारी आणि जवानांना राखी बांधली। यावेळी कमलाकर किलकिले, अशोक लोहार, सीमा मकोटे, डॉक्टर सायली कचरे, सुनीता मेंगाने, डॉक्टर अश्विनी माळकर, शीलाताई माने यांच्यासह विवेकानंद ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते।